विपक्ष नवीश अक्षय 11 विचुंबे या दोन संघादरम्यान टॉस जिंकला प्रमोद घरतनं, अर्थातच समर्थ स्पोर्ट्स करंजाडे टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते नवीश आणि अक्षय 11 विचुंबे संघाला. एका बाजूला मंगेशजी शेलार यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, जो यावेळेला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे, आणि त्यांच्या विरुद्ध निलेशजी कांबळे आणि अक्षयजी सोनावळे यांचा नवीश आणि अक्षय 11 विचुंबे संघ फलंदाजी करत असताना मैदानावरती पाहतोय. सुरज सर, आपण स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. मी विनंती करतोय मंगेशजी भोमकर आणि योगेश रोशन म्हात्रे यांना की आपण या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. मंगेश तानाजी सेलार, श्री समर्थ कृपा करंजाडे संघ मालक यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मंगेशजी तानाजी शेलार यांना विनंती असेल की आपण श्री जे ओनर आहेत श्री समर्थ कृपा करंजाडेचे संघ मालक, त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय निनादजी मुंबईकर यांनाही विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. निनादजी मुंबईकर, त्यानंतर सन्माननीय सनीभाई कैकाडी यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. KPL करंजाडे प्रीमियर लीग येत्या काळात अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन असतं. सगळ्या प्रेक्षकांनाही जेवण असतं. खरोखर गेल्या वर्षी मी तो सोहळा पाहिला. करंजाडे प्रीमियर लीग अतिशय देखणी लीग. ग्रामीण भागामध्ये एका गावाची एक पाहण्याची संधी आली. सनीभाई कैकाडी यांचं स्वागत केलं जात आहे. आणि वळूया समालोचन कक्षाकडे, सूरज हातमोडे सरांकडे. धन्यवाद प्रवीण दुगाडे सर. आणि पहिलाच बॉल स्वस्तिक मात्रेचा आणि त्याचं स्वागत केलं स्वप्नील कांबळे या फलंदाजानं षटकारानं, चौकारानं. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री पाहायला मिळाली. ती बॅट्समन स्वप्नील कांबळे, जो विचुंबे संघाचा एक स्फोटक असा फलंदाज आहे, आणि या वेळेला नवीश आणि अक्षय 11 विचुंबे संघाकडून आघाडीला आलाय. त्याचबरोबरीनं हर्षल भुजबल, एक लिजंड खेळाडू, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर सलामीच्या षटकाची जबाबदारी स्वस्तिक म्हात्रे, जो तारेगावचा खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये दिली गेली. यावेळेला टॉस केलेला चेंडू शुभम घोडबिंदीच्या हाताला चकवून जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ, आणि पंचांचा इशारा येतोय तो 6 धावांचा. RPL षटकार. पहिली ओव्हर सुरू आहे. मॅक्झिमम 2 खेळाडू बाहेर ठेवण्याची बॉलिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनला परमिशन असते. अशा परिस्थितीमध्ये एक लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक लॉंग ऑफला खेळाडू आहे, एक मिड विकेटमध्ये खेळाडू आहे, आणि याचा पुरेपूर बेनिफिट उचलतोय तो बॅट्समन स्वप्नील कांबळे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात कशी करायची हे उत्तमरित्या दाखवून देतोय तो स्वप्नील. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बरेचसे सिनियर खेळाडू आपल्याला या दोन्ही संघांमध्ये आज खेळताना पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट या वेळेला तशाच प्रकारचा चेंडू, तशाच प्रकारचा फटका, आणि रिझल्ट देखील तोच पाहायला मिळाला. मागच्या फटक्याची पुनरावृत्ती, ॲक्शन रिप्ले, आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 3 मोठ्या फटक्यांनी पूर्णपणे टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलं ते प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला. सगळे स्वस्तिक जवळ येत आहेत, त्याला मोटिवेट करतायत, त्याला एनकरेज करतायत, त्याला प्रॉम्प्ट करतायत की कशा रीतीनं चेंडू टाकले पाहिजेत. प्रत्येकजण आपापला अनुभव या मैदानावरती वापरतोय, कारण सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील क्रिकेटच्या इतिहासातील एक सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला या शिरडोनच्या मैदानावरती पाहायला मिळतोय.
एकूण धावसंख्या आहे 16. यावेळेला थोडासा अँगल चेंज केला जातोय. राईट आर्म राऊंड विकेटनं स्वस्तिक तयार. हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन मिड ऑनच्या वरून चेंडू जातोय. शुभम घोडविंदे मुळगावचा हा खेळाडू बॉलला फील्ड करतोय. सिंगल मात्र घेतली जाते. फार चांगलं क्रिकेट स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके आल्यानंतर मात्र त्यानं सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. नविश अँड अक्षय 11 विचुंबे संघ फार चांगली सुरुवात करतोय आणि आता सामोरा जाणार तो हर्षल भुजबळ. यावेळेला बॅटीची टॉप एज लागली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सरळ सोपा झेल प्रवीण भोईर भातांच्या या खेळाडूकडून टिपला जातोय आणि मोठा हादरा बसतोय तो नविश अँड अक्षय 11 विचुंबे संघाला. हर्षल भुजबळ बॅक टू द पॅव्हेलियन. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं आमच्या समवेत रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप पाटील सर जोडले गेलेत. संदीप सर, विकेटवरती हर्षलला थांबणं फार गरजेचं आहे. एक मोठा बॅट्समन आहे आणि या खेळाडूकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या त्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या ओनरला. मात्र स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलं ते हर्षलला आणि स्वस्तिकला मिळालेली ही फार मोठी विकेट आहे. गोल्डन विकेट ऑफ द मॅच म्हणू शकतो. कारण याच मैदानावरती 4-5 वर्षापूर्वी विजय पावलेच्या विरोधामध्ये या फलंदाजानं षटकार चौकारांची आतिषबाजी साजरी केली होती. नक्कीच सूरज पाहायला गेलं तर हर्षल भुजबळ स्वस्तामध्ये ते बाज झालाय. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर स्वप्नील कांबळे मात्र पूर्णपणे किल्ला लढवतोय. तर आत्ता मात्र ज्या पद्धतीने संगणक बाद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने स्वप्नील कांबळेला मात्र ही जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. निश्चित रूपानं संदीप सर आपलं म्हणणं अगदी रास्त. यावेळेला स्वप्नील ताकद कमी पडली की काय असं वाटलं आणि तसंच घडलं. शुभमनं टिपलेला हा झेल आणि बॅक टू बॅक दुसरी मोठी विकेट जातीये ती नविश आणि अक्षय 11 विचुंबे संघाची. एक ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 17 धावा आहेत आणि 2 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. स्वप्नील कांबळे 5 बॉलमध्ये 17 धावांची एक शॉर्ट बट स्फोटक इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हर्षल भुजबळ स्वस्तामध्ये बाद झाला आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेनं रवाना होतोय. तर आत्ताच या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते कर्णशेठ सेलार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी विभागीय अध्यक्ष आहेत आणि त्याच दरम्यान सन्माननीय विजय अण्णा आंग्रे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण सत्कार सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. वळूया पुन्हा एकदा सूरज. 1 ओव्हर नंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा यायला हव्यात संदीप सर तेवढ्या धावा आल्यात, परंतु 2 मोठे बॅट्समन आउट झाले. थोडंसं टेम्परामेंट थोडंसं संयम दाखवणं फार गरजेचं होतं. कारण बॅट्समनला पोषक असलेली ही खेळपट्टी आहे. आपल्या कॅप्टन बाईट्समध्ये हर्षल भुजबळनं सांगितलं की मागच्या 2-3 दिवसामध्ये बॅट्समनला फार बेनिफिट मिळतोय आणि जेवढ्या मॅक्झिमाइज रन आपल्याला करता येतील तेवढ्या आपण केल्या पाहिजेत. परंतु त्या अनुषंगानं जास्त वेळ बॅट्समन ग्राउंडवरती थांबू शकले नाही आहेत. आशिकेश भोईर जो विचुंबेचा खेळाडू आहे तो आता मैदानामध्ये रोडपालीचा सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो परेश कडके आता मैदानामध्ये आला आहे आणि दुसऱ्या महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी दिली आहे ती गव्हाण एक्सप्रेस सिद्धेश कोळी या गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा थोडासा सोडलाय तो परेश कडकेनं आणि पंच 1 बाउंडची तंबी मात्र या गोलंदाजाला देत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मॅक्झिमाइज तुम्ही 3 प्लेयर बाहेर प्लेस करू शकता. एक मिड विकेट आहे, एक भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या समोर लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि एक खेळाडू आपल्याला वाईडिश लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे.
यावेळेला आडव्या बॅटनं खेळलाय, मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि या वेळेला चौकार येतोय तो परेश कडकेच्या बॅटमधून, RPL चौकार. संदीप सर, आपण नेहमी म्हणतो ना की सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे क्रिकेट. प्रवीण दुगाडे सर सातत्यानं हे वाक्य नेहमी म्हणत असतात आणि तेच आपण एक्झॅक्टली पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले. पहिल्या 3 बॉलवरती स्वस्तिक मात्रे अक्षरशः त्याची पिटाई होत होती, परंतु उर्वरित 3 चेंडूंवरती स्वस्तिक मात्रेचा बोलवाळा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दोन्ही संघांच्या बाजूला बॅलन्समध्ये एक एक चेंडू जाताना पाहायला मिळतोय. या वेळेला षटकाराचा रोडपाली ब्रँड पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून जमिनीला पॅरलल असा षटकार. नक्कीच सूरज, पाहायला गेलं तर अतिशय अप्रतिम फटकेबाजी परेश कडकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण सुरुवातीला स्वप्नील आऊट झाल्यानंतर मात्र आता पूर्णपणे जिम्मेदारीने खेळ इथे साकारला जातोय परेशच्या माध्यमातून. संदीप सर, या बॅटिंग करणाऱ्या नवीश आणि अक्षय 11 विचुंबे टीमचा जर आपण विचार केला ना, सगळे हार्ड हिटर खेळाडू आहेत. अगदी हर्षल भुजबळ, स्वप्नील कांबळे, परेश कडके, आशिकेश भोईर, सगळे एकापेक्षा एक सरस खेळाडू, चुनिंदा खेळाडू आपल्याला दोन्ही टीममध्ये पाहायला मिळतात. रायगडचे रथी महारथी गेल्या 8-10 दिवसामध्ये या मैदानावरती आपण पाहिले. लीग स्टेजमधला हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये 4 संघ 60 खेळाडू आपलं भविष्य या मैदानावरती आजमावताना आज पाहायला मिळणार आहेत. द विकेटनं टाकलेला हा चेंडू वायडिश मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध फील्ड केला जातोय. सिंगल मात्र या ठिकाणी येते. एक चांगलं क्रिकेट, मोठे फटके देखील येत आहेत. सिंगल डबल्सला पण तितकंच प्राधान्य दिलं जातं, इम्पॉर्टन्स दिलं जातं. एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ना, सौजन्यशील क्रिकेट, ते आपल्याला या परेश कडकेकडून पाहायला मिळतंय. सिद्धेश कोळी 2 चेंडू महागडे टाकले, तदनंतर कमबॅक मात्र करत असताना हा फटका चांगला आहे. आशिकेश भोईरचा मिड विकेटला जातोय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. थ्रो मात्र प्रॉपर येत नसला तरी बॅकअप दिला जातो. हे ताळमेळ, हे कॉर्डिनेशन, ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळेला तुमच्यामध्ये ताळमेळ, कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडू ते ताळमेळ, कॉर्डिनेशन दाखवताना पाहायला मिळतं. एक चांगलं टीम स्पिरिट प्रत्येक संघाकडून गेले 8-10 दिवस आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. एकूण धावसंख्या होती आहे ती 29. हा बॉल फार चांगल्या पद्धतीनं फक्त स्टिअर केलाय, फक्त त्याला खोदून काढले, दिशा दिली आहे. सिंगल मात्र मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण 2 षटकांच्या अंती एकूण धावसंख्या आहे ती 30. 15च्या ॲव्हरेजनं आता बॅटिंग करणारी टीम धावते. एक चांगली धावसंख्या संदीप सर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. नक्कीच सूरज, पाहायला गेलं तर 15चा रन रेट आपण इथे पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा आपण पाहिल्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये आपण 17 पाहिले, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद देखील स्वस्तिक म्हात्रेने काढले. त्याच्यानंतर मात्र आता सिद्धेश कोहली, ज्याचं जर धावांचं विश्लेषण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 13 धावा मात्र खर्च केला, कोणतीही सफलता नाहीये. परंतु जो ॲव्हरेज पूर्णपणे या संघाला जर पार करायचं असेल तर त्या ॲव्हरेजनी मात्र हा संघ इथे चाललाय, तो विचुंबे. निश्चित रूपानं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती स्वस्तिकच्या अगेन्स्ट स्वप्नील कांबळेनं, तो मोमेंटम मात्र कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॅट्समन परेश कडके, आशिकेश भोईर देखील त्याला चांगली साथ देतोय. 2 षटकांच्या अंती 30 धावा आहेत आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी नॉन पॉवर प्लेच्या या आता ओव्हर्स आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवण्याची परमिशन असेल आणि अशा परिस्थितीमध्ये भातान क्रिकेटचा जो एक हिरा आहे त्याच्या हातामध्ये आता चेंडू दिलाय. प्रवीण भोईरला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ग्रामीण क्रिकेटचे खरं तर बरेचसे हिरे आपल्याला या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या तालुक्याचं, आपल्या मोठ्या संघाचं नेतृत्व करताना, संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतात. हेच तर खरं रायगड प्रीमियर लीगचं यश आहे. प्रवीण भोईर पंचांकडून थोडीशी सल्लामसलत करत असताना फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली तर शॉर्ट फाईन लेगमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅनला आहे, बॅकवर्ड पॉईंटला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, असे 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 5 खेळाडू डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन,
मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये पाहायला मिळतात. गती परिवर्तन, पहिलाच कमी गतीनं टाकलेला हा चेंडू खरं तर पुल करायचं होतं, बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाही, संपर्क नाही आहे, ही खासियत आहे. अशा प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला हा प्रवीण भोईर आहे आणि त्यानं बेट केलं ते बॅट्समन परेशला. सिंगल येते, 31 धावा धावफलकावरती. महेश उरणकर एक लिजंड क्रिकेटर आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतात, जे श्री समर्थ स्पोर्ट्स करंजाडे टीमला मेंट देखील करतात, मेंटर आहेत या टीमचे. त्याचबरोबरीनं अतुल बोटे, कुणाल पाटील हे या टीमचे व्यवस्थापक आहेत, समर्थ स्पोर्ट्स करंजाडे टीमचे. त्याचबरोबरीनं या वेळेला परेश कडकेच्या बॅटमधून, आशिकेश भोईरच्या बॅटमधून आलेला मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकारांती धावसंख्या झाली आहे ती 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करायचं या इराद्यानं उतरलेला हा संघ आहे नविश आणि अक्षय 11 विचुंबे. असं वाटतंय की त्यांचे प्रत्येक बॅट्समन पॅव्हलियनमधून सेट होऊन आलेत की काय, कारण जास्त वेळ घेत नाही आहेत. जो चेंडू त्यांच्या रडारमध्ये येतोय ना त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेरचा लगेच रस्ता दाखवत आहेत. आणि आत्तापर्यंत या इनिंगचा जर आपण विचार केला संदीप सर, तर 4 षटकार आणि 2 चौकार म्हणजे 6 मोठे स्कोरिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच सूरज, विचार केला तर मैदानाचा खऱ्या अर्थाने विचार केला तर आज सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले 70 धावा, 71 धावा चेस देखील पाहिल्या. तर त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी मनसुबा हाच असेल विचुंबे संघाचा की जास्तीत जास्त 6 षटकांमध्ये किमान 75 ते 80 धावांपर्यंत हा टार्गेट पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल. निश्चित रूपानं संदीप सर आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. 70-75 धावांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल तो या फलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमचा. आता 6 धावानंतर बघायचं आहे प्रवीण भोईर कशा रीतीनं कमबॅक करणार, कारण प्रवीणकडे बरेचसं व्हेरिएशन आहे. आपल्या कोणत्या अस्त्राचा तो वापर करणार आशिकेश भोईरच्या अगेन्स्ट. यावेळेला समोर खेळलायत, थोडंसं पॅडल करायचं होतं, चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनमध्ये. अक्षय म्हात्रे अलिबागचा हा खेळाडू, त्यानं बॉलला फील्ड केलं, सिंगल मात्र मिळाली आहे. एका धावेनं एकूण धावसंख्या झाली 38. एक चांगलं क्रिकेट, मोठे फटके येत आहेत, सिंगल डबल्स येत आहेत, त्याचबरोबरीनं एखाद दुसरा डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला RPLच्या या टुर्नामेंटमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. यॉर्कर बॉल, ज्याला आपण गोलंदाजाचं अस्त्र म्हणतो. मी मगाशीच म्हटलं होतं प्रवीण भोईरकडे व्हेरिएशन फार आहे. स्लोअर बॉल आहे, त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे चेंडूला वळवण्याची ताकद आहे आणि तो एक अस्त्र आता त्यानं बाहेर काढायला सुरुवात केली. एक षटकार जरूर त्यानं खाल्ला आहे, परंतु उर्वरित 2 चेंडूंमध्ये कमबॅक देखील चांगल्या पद्धतीनं केलं आहे संदीप सर. नक्कीच सूरज, पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी आहे या मैदानामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि त्या पद्धतीने मात्र प्रत्येक खेळाडू आपला पूर्णपणे अस्तित्व पणाला या मैदानामध्ये लावतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्डवरती लावली जाते. प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देतोय. आपल्याला आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी काय काय करता येईल आपल्याकडून तेवढे सगळे प्रयत्न प्रत्येकाकडून केले जातात, कारण स्पर्धाच एवढी मोठी. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनमध्ये हा चेंडू पुन्हा अक्षय आहे, त्या ठिकाणी सहजरित्या बॉलला अडवतोय, सिंगल मात्र मिळतेय. प्रवीणचं हे षटक मात्र थोडंसं इकॉनॉमिकल राहिलंय. बाकी 2 बॉलरचं जर आपण कंपॅरिझन पाहिलं तर स्वस्तिक आणि सिद्धेशच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक मात्र थोडंसं चांगलं राहिलंय. ते गोलंदाजी करणाऱ्या श्री समर्थ स्पोर्ट्स करंजाडे टीमसाठी. एकूण स्कोर झालाय तो 41. 41 रन्स. 2 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत. तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून काय थोड्याच दिवसामध्ये 40+ प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहणार आहोत, त्या स्पर्धेचे शिल्पकार आणि 40+चे अध्यक्ष गावडे यांचं इथे आगमन होतंय. त्यांच्या समवेत पनवेल 40+ अध्यक्ष सूर्यकांत म्हसकर,
साहेबांचं देखील इथे आगमन होतं. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. अण्णा गावडे साहेब आणि सूर्यकांत मस्कर साहेब या व्यासपीठावरती. आणि मान्यवरांचं स्वागत देखील परेश कडकेनं दमदार अशा षटकारानं केलं. अगदी शिरडोन गावामध्ये जाणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या अंती आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्येचं योगदान परेश कडकेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 15.67च्या ॲव्हरेजनं 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या नवीश आणि अक्षय 11 बिचुंबे संघाच्या धावफलकावरती. श्री समर्थ स्पोर्ट्स करंजाडे संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतोय आणि दुसऱ्या टर्नसाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो यापुढील समालोचनासाठी संदीप पाटील सर मुरबी यांना. धन्यवाद सूरज. याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय पाहुणे ज्यांच्या माध्यमातून थोड्याच दिवसामध्ये एक अतिशय दिमागदार 40+ म्हणजे जे खेळाडू रिटायर्ड होतात त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाईल ते सन्माननीय 40+ प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष अण्णा गावडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय पनवेल 40+ चे अध्यक्ष सूर्यकांतजी मस्कर साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण परवाच्याच दिवशी आपण 40+चा ऑक्शन देखील पाहिला. अतिशय दिमागदार पद्धतीने तो ऑक्शन आपण पाहिला. नक्कीच पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊया त्या स्पर्धेसाठी. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही जी स्पर्धा सुरू आहे रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे सन्माननीय मंगेशजी वाकडेकर यांच्या विद्यमानातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. एक दिमागदार सोहळा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या शिरडोन नगरीमध्ये आपण पाहतोय. धन्यवाद सूरज अतमोडे. एक बहुत दिनों के बाद जिनका आवाज इस रायगढ़ प्रीमियर लीग दौरान आप सुन रहे हैं, मराठे की मीठी बानी जिन्हें कहा जाता है. और निश्चित तौर पे अब चलते हैं बीच मैदान की तरफ. आज के दिन का ये दूसरा मुकाबला शुरू हो चुका है. एक तरफ हम देख रहे हैं नावेशन अक्षय 11 बिचुंबे बनाम श्री समर्थ स्पोर्ट करंजाड़े के बीच में एक संघर्षमय मुकाबला. एक तरफ है हर्षल भुजबल तो दूसरी तरफ हम देख रहे हैं ओला गांव से बिलोंग करने वाला प्रमोद घरत जो कप्तानी के तौर पे आया. इस बीच ये गेंद लाजवाब बेहतरीन बिग हिट 6 रन. लेकर आए यहां पर स्वस्तिक महात्रे के ऊपर कप्तान ने फिर से एक बार भरोसा जताया है. जिस स्वस्तिक महात्रे ने पहला और फेंका था P1 के अंदर, जिन्होंने 17 रन खर्च किए थे, उसी स्वस्तिक के ऊपर फिर से एक बार भरोसा जताया. लेकिन स्वस्तिक के ऊपर पहली गेंद के ऊपर यहां पर बिग हिट खेला है 6 के लिए आशिकेश भोईर के माध्यम से, जिनके बल्ले से दूसरा छक्का आया. शानदार साझेदारी बन रही है दोनों के बीच में. एक तरफ परेश कडके जो रोडपाली गांव से बिलोंग करता है, दूसरी तरफ हम देख रहे हैं आशिकेश भोईर बिचुंबे गांव से बिलोंग करने वाला खिलाड़ी. लेकिन इस मर्तबा यहां से अच्छा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी अजीश लोंगाल, लेकिन 1 रन जरूर मिलेगी इस समय आशिकेश के लिए. और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर तब्दीली होती हुई 54 के ऊपर. फिर से एक बार स्वस्तिक रेटम राउंड द विकेट. इस बीच एक गेंद कवर के माध्यम से खेलने की कोशिश डीप एक्स्ट्रा, लेकिन 1 रन जरूर मिलेगी इस दौरान परेश कडके को. और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 55 के ऊपर पहुंचता हुआ. 74 चल रहा है इस समय. 6 ओवर का मैच है. पहला मैच हमने देखा ऋषि नाइक और अंकुर सिंह के बीच में, लेकिन अंकुर सिंह ने चेसिंग करते हुए उस मुकाबले को जीता है. लेकिन ऋषि नाइक की आज नायाब पारी देखने को मिली. सूरज इस मैदान के अंदर 50 रनों की लाजवाब पारी उन्होंने इस मैदान के अंदर खेली. तो देखना है फिर से एक बार
स्वस्तिक। इस बीच ये गेंद उठाने की कोशिश, लॉफ किया इस गेंद को, कोई मौका नहीं है, गेंद गई सीमा रेखा के बाहर, 6 रन बिग हिट। क्या बात है, लाजवाब, क्योंकि यही तो रायगढ़ की हवा है। और आज हम देख रहे हैं इस रायगढ़ प्रीमियर लीग में जिन जिन खिलाड़ियों का यहां पर सिलेक्शन किया गया, वो हर एक खिलाड़ी अपना यहां पर पूरा अस्तित्व मैदान के अंदर लगा रहा है, क्योंकि इसी रायगढ़ से आपको एक बड़ा प्लेटफॉर्म मिल सकता है। और बिल्कुल वही कोशिश हर खिलाड़ी के माध्यम से। इस बीच गेंद उठाने का प्रयास जरूर था, शॉर्ट से मिड ऑन, लेकिन मिड ऑफ, लेकिन 1 रन जरूर यहां पर मिली तेजी के साथ। और इसी के साथ चौथे ओवर का खेल हुआ समाप्त। और चौथे ओवर के समाप्ति के बाद टोटल देखा जाए तो 62 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पर। ते 17 या धावसंख्येवरती आणि 4 ओव्हर नंतर आता 62 रन्स झालेत, म्हणजे 18 बॉलमध्ये 45 रन्सची पार्टनरशिप आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते। एक फार चांगला खेळ, कारण लगातार 2 विकेट मिळाल्यानंतर एक पार्टनरशिपची गरज होती विचुंबे टीमला, ती पार्टनरशिप, मस्ट निडेड पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आज। बिल्कुल सूरज, देखा जाए तो 2 विकेट पहली ओवर में आए, वो भी अंतिम 2 गेंदों के ऊपर, 5वीं और 6ठी गेंद के ऊपर। लेकिन जब परेश कड़के मैदान के अंदर उतरे और उसका साथ देने के लिए आशिकेश भुईर उतरे, और उन्होंने यही मानकर मैदान के अंदर उतरे कि अब चलो जो कुछ करना है हमें करना है। और उसी दौरान ये दोनों बल्लेबाजों के बीच में 45 की साझेदारी, इस मोमेंट के ऊपर बड़ी बात मेरे ख्याल से विचुंबे टीम के लिए। देखिए अपने फॉलो थ्रो में गेंद को रोकने का प्रयास था संगम घरत का, लेकिन इस मर्तबा जब गेंद हाथ में लगी, गेंद फिसली, लेकिन उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने, आंखों आंखों में इशारा किया और एक चतुराई भरी 1 रन यहां पर पूरी की। इसी 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 63 रन 5वां ओवर यहां पर लेकर आए हैं संगम घरत। आप कहीं ना कहीं ओवलेट यहां पर करंजाड़े टीम को यही उम्मीद है कि ये कमबैक भरा ओवर हो। उठाने का प्रयास था, देखिए फुटवर्क का इस्तेमाल तो बिल्कुल नहीं दिखाई दिया, जगह से खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिली। परेश कड़के को बड़े हिट खेलने में काफी माहिर, लेकिन इस मर्तबा 1 ही रन, और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 64 के ऊपर। इस पिच गेंद हेलीकॉप्टर का सिलेक्शन जरूर किया था, लेकिन इस मर्तबा 1 ही रन मिलेगी, और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 65 के ऊपर। अब कहीं ना कहीं ये संगम घरत की एक अच्छी रणनीति नजर आ रही है कि अब कैसे भी करके हमें रन बचाने हैं, ना कि बड़े हिट देने के लिए इसी गेंद का इस्तेमाल करें। बिल्कुल यहां पर सूझ भरी क्रिकेट इस समय संगम घरत के माध्यम से देखने को मिल रही है। इस बीच ये गेंद, और ये शॉट खेलने के लिए काफी माहिर है खिलाड़ी, क्योंकि इसी परेश कड़के का ये शॉट मेरे हिसाब से कामोटा नाइट में काफी फेमस हुआ था, बहुत से व्यूज उस शॉट के लिए मिले थे। तो जरूर 1 ही रन मिलेगी। लाजवाब प्रयास हो रहा है संगम घरत के माध्यम से, बेहतरीन बढ़िया यहां पर गेंदबाजी का मुजाहरा। शिकेश, इस बीच ये गेंद उठाने का प्रयास, लेकिन दोनों के बीच से गेंद को निकाला, गेंद गई सीमा रेखा के बाहर, 4 रन। रन
अब 70 यहां पर पांचवा ओवर इस समय चल रहा है। आशिकेश भुईर 29 पे खेल रहा है। एक अच्छी इस पे चाहिए गेंद, लॉकअप की तरफ आती हुई गेंद, लेकिन दूसरी की कोशिश हो रही है और बिल्कुल यहां पर 2 रन पूरे किए। इसी के साथ 5 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो टोटल रन संख्या देखी जाए तो 72 रन। सूरज, क्या लग रहा है किस तरह से ये अब रनिंग रन जा रहे हैं विचुंबे टीम के? संदीप सर, मागच्या मॅचचं जर आपण अनालिसिस पाहिलं तर 72 धावा देखील 5 षटकांमध्ये चेस केल्या होत्या प्रतिस्पर्धी टीमनं. त्या अनुषंगानं 75-80 धावा देखील या पिचवरती, या मैदानावरती कमी पडत आहेत. हे ओळखून बॅट्समननं अगदी सुरुवातीपासून स्फोटक खेळी सुरू केली आहे. स्वप्नीलनं पहिल्या बॉलवरती चौकारानं जी सुरुवात करून दिली तोच मोमेंटम अगदी 5व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळतोय. बिल्कुल, पानी लेके जाना है, पानी लेके जाइए. तो 5 ओवर के बाद 72 रन हम देख रहे हैं. इस ओवर की बात करें तो 10 रन खर्च किया, यानी कि देखिए पूरे ओवर में 10 के प्लस रन आ रहे हैं. प्रत्येक ओव्हरमध्ये मिनिमम 10-12 10-12 धावा ह्या मेंटेन केल्या, त्यामुळेच की काय हा रिझल्ट आपल्याला कलेक्टिव्हली पाहायला मिळतोय. 72 धावा धावफलकावरती 14 पेक्षाही जास्तचा ॲव्हरेज आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. बिल्कुल, क्रिकेट में इसीलिए कहा जाता है कि आपको एक अच्छे टारगेट की तरफ पहुंचना है तो आपकी साझेदारी का होना बेहद जरूरी होता है. और बिल्कुल वो साझेदारी बनी, क्योंकि शुरुआत देखी जाए तो स्वप्निल कामले और हर्षल भुजबल के बीच में कहीं ना कहीं 17 रनों की साझेदारी देखी, और उसके बाद अब इन दोनों बल्लेबाजों ने पूरी तरह से किले को यहाँ पर सर किया है. निश्चित रूपानं संदीप सर आपलं म्हणणं राहतंय, परंतु जर आपण या बॉलिंग करणाऱ्या टीमचा विचार केला ना तर मागच्या स्पेलमध्ये प्रवीण भोईर हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून आला होता आणि आता स्लॉग ओव्हरमध्ये त्याला कर्नाळा एंडकडून गोलंदाजीला आणलंय. तो बिल्कुल यहाँ पर फिर से एक बार प्रवीण के ऊपर भरोसा जताया है टीम के कप्तान प्रमोद घरत ने, लेकिन इस मर्तबा यहाँ से कहीं ना कहीं लाइन से भटके हैं इस समय प्रवीण, और अतिरिक्त के रूप में 1 रन. हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये जर बॉलिंग करणाऱ्या टीमला एक चान्स आहे. जर त्यांनी कमी धावा दिल्या किंवा मोठ्या फटक्यांपासून जर बॅट्समनला वंचित ठेवलं ना तर मग त्यांना मोमेंटम मिळू शकतो. तो बिल्कुल एक अच्छा टारगेट बन सकता है. यदि 15 प्लस रन आते हैं तो एक बड़ा टारगेट मेरे हिसाब से बन सकता है. लेकिन 10 के नीचे यदि रन खर्च कर देता है गेंदबाज तो कहीं ना कहीं ये उम्मीद हो सकती है इस समय करंजाड़े टीम के लिए. लेकिन देखना है, दोनों बल्लेबाज पूरी तरह से अब तैयार हैं बड़े हिट खेलने के लिए, क्योंकि अब उनकी नजरें जम गई है गेंद के ऊपर. उन्हें हर गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है. ऐसी ही कुछ परिस्थिति, लेकिन इस मर्तबा खेला है गेंद 6 रनों के लिए, बिग हिट. यहाँ पर विचुंबे टीम जो यहाँ पर देख रहे हैं उनके खिलाड़ी की क्या खेल कर रहा है खिलाड़ी अपने गांव का. नक्कीच त्यानं आपल्या गावाचं नाव देखील रोशन केलं आहे. 20-21 वर्षाचा खेळाडू आहे. अगदी 2-3 वर्ष तो क्रिकेटमध्ये आपल्या विचुंबे संघाकडून खेळतो. बऱ्याचशा मोठ्या सिनियर खेळाडूंच्या तालमीमध्ये तो घडलाय आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक दमदार असा मोठा परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय. और इससे बड़ा प्लेटफॉर्म क्या हो सकता है मेरे हिसाब से, क्योंकि हर खिलाड़ी का ये सपना है कि आरपीएल में हमें कुछ करने का मौका मिले, और जब आपको मौका मिलता है तो उस मौके को इसी तरह से यहाँ पर पूरी तरह से सजाना होता है. और बिल्कुल ये खिलाड़ी वही दौरान जा रहा है. अच्छा प्रयास, 2 रन पूरे के, तीसरी की कोशिश हो रही थी, लेकिन ये सही बात मेरे हिसाब से आशीष की, क्यों यहाँ से रनआउट का विकेट खोया दिया जाए. लेकिन यही यहाँ पर बढ़ते कदम पीछे ले 2 रन यहाँ पर मुकम्मल किए. 2 के साथ टोटल 82 के ऊपर पहुंचता हुआ. 15 गेंदों में 39 की पारी यहां पर खेल रहा है आशिकेश भुईर. अभी भी 3 गेंदें बचे तो 50 की यहां पर पूरी तरह से चांस है. लेकिन देखना है क्या 3 गेंदों के अंदर ये सपना पूरा हो सकता है, क्योंकि आज के दिन की पहली 50 यहां पर हमने देखी ऋषि नाइक के बल्ले से. हर 50 के लिए 5000 का इनाम है.
अमरजी म्हात्रे साहब की तरफ से उप सरपंच उलवे ग्राम पंचायत। इस बीच ये गेंद महज मिली सिंगल, 1 रन। और इसी के साथ कहीं ना कहीं प्रवीण के अंदर वो क्षमता है, बिल्कुल एक अनुभव है और अनुभव का इस्तेमाल यहां पर होता हुआ प्रवीण के माध्यम से कि ऐसे बड़े हिट खेलने का मौका नहीं दिया अंतिम इन गेंदों में। उठाने की कोशिश, बिल्कुल बढ़िया स्ट्रोक, लेकिन इस बीच ये गेंद स्ट्रेट खेला था 4 रनों के लिए। परेश खड़के के बल्ले से 4 आए और इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त। यानी कि पहले 6 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 87 रन। 88 का एक बड़ा लक्ष्य है, लेकिन देखना है लक्ष्य किस तरह से बनाया जाएगा। कुछ देर के लिए बिल्कुल आपसे रूबरू हो गए, लेकिन सूरज के पास जाने से पहले हम सम्मान की तरफ हम चलते हैं। हॅलो, तर नक्कीच आपण या RPL मध्ये उपस्थित असलेले सर्व पाहुण्यांचा सन्मान सोहळ्याकडे वळतोय। आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थाने जे लेजंड क्रिकेटर ज्यांनी आयुष्य आपला क्रिकेटसाठी घालवलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून नेहमीच घडत आली आहे, परंतु त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून केला जातोय ते सन्माननीय 40+ अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग 40+ साकारण्यात आलेले आहे ते सन्माननीय 40+ अध्यक्ष अण्णा गावडे साहेब इथे उपस्थित आहेत। तर मी अण्णा गावडेंना विनंती करतोय की आपण या सत्कार व्यासपीठावरती आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल। मी संतोषजी चौधरी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। रायगड चे एक उत्कृष्ट पंच म्हणून संतोष चौधरींकडे पाहिलं जातंय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। सन्माननीय 40+ प्रीमियर लीग चे विद्यमान अध्यक्ष अण्णा गावडे यांचा सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती। धन्यवाद अण्णा, आपण आलात। नक्कीच RPL अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांना देखील निमंत्रण कार्ड मात्र दिला जातोय, परंतु वाकडेकर साहेब काही कारणास्तव थोडेसे बाहेर आहेत, नक्कीच थोड्या वेळात येतील। तर ह्याच दरम्यान पनवेल 40+ चे विद्यमान अध्यक्ष एक लेजंड क्रिकेटर सूर्यकांतजी म्हस्कर, सूर्या स्पोर्टचे मालक, तर या सूर्यकांतजी म्हस्कर आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी संतोष चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। याच दरम्यान कर्णाशेठ सेला साहेबांना विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। तर योगेश वाजेकर आणि कस्तुभ टकले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती कर्णाशेठ सेलार साहेबांचा। त्याच दरम्यान सन्माननीय रामेश्वर आंग्रे साहेब सरपंच करंजाडे यांना विनंती आहे की या आपण आपला देखील इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल।
उल्वे नोट 40+ अध्यक्ष विजय पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. याच दरम्यान करंजाड्याचे विद्यमान सरपंच रामेश्वर आंग्रे साहेबांचा सन्मान होतोय या व्यासपीठावरती. तसेच सन्माननीय विजय अण्णा आंग्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. विजय अण्णा आंग्रे साहेबांना विनंती आहे. त्याच दरम्यान भरत राजे इथे उपस्थित आहेत. भरत राणे साहेबांना विनंती आहे की आपण आपला देखील इथे सन्मान केला जातोय. तसेच गणेश गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्याच दरम्यान मंदार मोरे साहेब ग्रामपंचायत सदस्य यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मंदार मोरे साहेब. तसेच विजय पाटील साहेब इथे येत आहेत. उल्वे नोट उरण उल्वे 40+ अध्यक्ष विजय पाटील साहेबांचा इथे सन्मान. धन्यवाद. तसेच गणेश पोपट साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आलेले सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केलंय. कोण? तसेच विनेश गायकर यांना विनंती आहे की यायचं, आपण आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. ओके, तर सर्व पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावरती झालाय. वळूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये सूरज हातमोडे यांच्याकडे. सहा षटकांमध्ये 88 धावसंख्येचं टार्गेट आहे. सलामीची जोडी अलिबागचा सुपरस्टार खेळाडू अक्षय म्हात्रे आणि त्याच्या सोबत स्वतः कॅप्टन प्रमोद घरत. पहिलाच बॉल या वेळेला पुल केलाय मिड विकेट मध्ये. गोळीच्या वेगाने जाणारा हा 2 बाउन्सचा पहिला दुसऱ्या इनिंग मधील चौकार. मागच्या सत्रामध्ये पहिल्याच बॉलवरती स्वस्तिकचं स्वागत केलं चौकारानं स्वप्नील कांबळे या बॅट्समननं, आणि आता या गोलंदाजाचं स्वागत केलं अक्षय म्हात्रे या बॅट्समननं चौकारानं. पहिल्याच बॉलवरती आपली आक्रमकता सिद्ध करतोय. 88 धावांचं लक्ष गाठायचं आहे. येणाऱ्या 35 बॉलमध्ये 84 धावसंख्येची गरज आहे. एक बिग फाईट मॅच आपल्याला दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळणार. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवरून समोर टाकलेल्या बॉलला उडवलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड वरून मारलेला हा दुसरा मोठा फटका षटकार. ईंट का जवाब पत्थर से किस तरह से दिया जाता है, इसका उदाहरण इस मैदान के अंदर. आपण म्हणतो ना संदीप सर की जशाच तसं ठोशाच ठोसा उत्तर दिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. जी सुरुवात करून दिली स्वप्नील कांबळेनं ती सुरुवात करून दिली अक्षय म्हात्रेनं. 2 शॉट में देखिए टीम मीटिंग लेने के लिए विवश किया. ये क्रिकेट सूरज. नक्कीच, आणि प्रत्येक बॉल नंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक बॉल नंतर आता गोलंदाजाचं 2 बॉल नंतर मात्र गोलंदाजाचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. विजय मुकादम हा गोलंदाज आहे. भातानपाडा गावचा हा खेळाडू आहे आणि त्याचं स्वागत मात्र 2 मोठ्या फटक्यांनी केलंय.
अक्षयचा हा फटका फसला आहे बॅकवर्ड पॉइंटला, झेल मात्र टिपला जातोय आणि ही मोठी विकेट बडी मछली जाल में. बॅक टू द पॅव्हलियन अक्षय म्हात्रे. तो जरूर सूरज, देखा जाए तो जिस तरह से जो दो बड़े हिट आए थे दो गेंदों के ऊपर, लेकिन संयम यहाँ पर बरकरार नहीं रखा मेरे हिसाब से इस बल्लेबाज अक्षय ने. थोड़ा सा नियंत्रण होना चाहिए, संयम होना चाहिए था. निश्चित रूपाने संदीप सर आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. दोन मोठे फटके आले होते, 2 बॉलवरती 10 धावा आल्यानंतर थोडंसं संयम दाखवला असता तर कदाचित तो विकेटवरती जास्त टाइम स्पेंड करू शकला असता, परंतु त्याला मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही आणि एक बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं टिपलेला चांगला झेल, त्याचाच परिणाम की परत जावं लागलं ते अक्षय म्हात्रेला. आणि नवीन बॅट्समन आता सिद्धेश कोळी जो गव्हांचा एक आक्रमक खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विजय मुकादम भातानपाडा संघाकडून खेळणारा हा ऑलराऊंडर प्लेयर आहे, परंतु त्यानं 2 मोठे फटके आल्यानंतर फार चांगल्या रीतीनं कमबॅक केलं आणि हे कमबॅक फार गरजेचं होतं विजय मुकादमसाठी. राईट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन अशी जोडगोळी मैदानामध्ये फील्ड पोझिशनमध्ये बदल केला जातोय. एक लिजंड क्रिकेटर हर्षल भुजबळ विचुंबे टीमला यावेळेला लीड करतोय, तर दुसऱ्या बाजूला धावांचं रणमशीन म्हणून ओळखला जाणारा प्रमोद घरत करंजाडे टीमला मैदानाच्या आतमध्ये लीड करतोय. 3 बॉल नंतर 10 धावा झाल्यात. पहिलाच बॉल सामना करणार सिद्धेश. 1 रन घेतली जाते. एका धावेच्या मदतीनं सिद्धेश कोळीचं स्वतःचं खातं उघडलं जातंय. पहिले 2 बॉल हे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये होते संदीप सर, आणि आता त्यानंतरचे 2 चेंडू हे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांच्या बाजूने प्रत्येक चेंडू नंतर प्रवीण दुगाडे सर म्हणतात ना, प्रत्येक चेंडू हा नवीन इतिहास घेऊन येत असतो. प्रत्येक चेंडू नंतर एक नवीन समीकरण बदलत पाहायला मिळत असतं आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय. 4 चेंडू नंतर 11 धावा झाल्यात. प्रमोद घरत पहिल्याच बॉलचा सामना करणार. पॉवर प्लेमध्ये या वेळेला मिड विकेटमध्ये चेंडूला भिरकावलाय. पहिला टप्पा पडल्यानंतर प्रमोदच्या बॅटमधून येणारी ही पहिली बाउंड्री. सूरज, पूरी तरह से प्रमोद जो कप्तान है, टीम के लीडर है, अब कहीं ना कहीं जिम्मेदारी के साथ इस कप्तान को खेल करना होगा. नक्कीच कॅप्टननं कसं खेळायचं टार्गेटला चेस करत असताना हे पहिल्या बॉलवरती दाखवतोय. आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा लोअर फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल मात्र मिळाली. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर एकूण धावा झाल्या त्या 15, म्हणजे 16 रन स्कोरबोर्डवरती. 6 ओव्हरमध्ये 88 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. जशी सुरुवात हवी आहे ना संदीप पाटील सर, तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे ती विचुंबे टीमच्या अगेन्स्ट करंजाडे टीमकडून. बिल्कुल बिल्कुल, क्योंकि जब विचुंबे टीम पहले बल्लेबाजी कर रही थी तो 17 बनाए थे, 2 विकेटें उन्होंने खोई थी, लेकिन यहाँ से जवाब देते हुए 16 है, 1 विकेट जरूर खोया है, लेकिन शुरुआत तो मेरे हिसाब से अच्छी हो रही है. नक्कीच ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार हे संकेत पाहायला मिळतात. कारण सुरुवातीलाच म्हटलं होतं सगळे चुनिंदा खेळाडू आहेत, सगळे रायगडच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि प्रत्येक खेळाडू आपलं 100% योगदान देतोय आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या तालुक्यासाठी काय करता येईल याच्याकडे सगळ्यांचा कटाक्ष राहिला आहे. पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा. येणाऱ्या 30 बॉलमध्ये आता गरज असणार आहे ती 72 या धावसंख्येची. विकास तावडे हा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येतोय. रोहा तालुक्याचा हा खेळाडू आहे. डावकुरी हाताचा हा गोलंदाज विकास तावडे पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कर्नाळा एंडकडून त्याला गोलंदाजी दिली गेली आहे. फील्ड प्लेस करत असताना आपल्याला स्वप्नील कांबळे पाहायला मिळतोय, जो टीमचा या मेंटर आहे. आणि बरेचसे चांगले खेळाडू त्यानं निवडलेत. सगळ्या यंग खेळाडूंना हर्षल भुजबळ आणि त्यांच्या
मेंटरनं संधी दिली आणि सगळ्यांनी या संधीचं सोनं केलंय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक क्रॅकिंग डायनामिक असा चौकार प्रमोद घरतच्या बॅटमधून. काफी बेहतरीन क्लास यहाँ पर मेरे हिसाब से दिखा है प्रमोद घरत ने. लाजवाब बेहतरीन पारी यहाँ पर खेलते हुए. संदीप सर, आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि ही गुणवत्ता आहे, ही क्लास आहे प्रमोद घरतचा. तो क्लास दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती. कारण जे एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्रीज असतात ना, प्रवीण घरत असेल, अखिल भोईर प्रमोद घरत असेल, अखिल भोईर असेल, यांच्या बॅटमधून येणाऱ्या ज्या बाउंड्रीज असतात ना त्या नेहमीच बघण्यासारख्या असतात. यावेळेला पायावरती टाकलेला हा बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. बॅट्समन फ्लिक करण्याचा खरं तर इरादा होता. खोलवर टप्प्याचा बॉल अति वेगानं आला, टायमिंग करू शकला नाही. दिशा देण्याचा प्रयत्न केला, ड्रिल करून त्यानं स्वतः दाखवलं कशा रीतीनं हा बॉल मला खेळायचं होतं. आणि बाउंड्री नंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय तो गोलंदाज विकासचा. कर्नाळकडून पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेला स्क्वेअर लेगमध्ये चेंडू अगदी जमिनीला गुदगुळ्या करत मिडविकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. परेश त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतोय. एक चिवट खेळाडू आहे परेश, त्यानं बॅटिंग फार चांगली केली. आता क्षेत्ररक्षणामध्ये आपली चुणूक दाखवतोय. सिंगल मात्र मिळतीये. चांगला कमबॅक विकास तावडेचा पाहायला मिळतोय. रोहा तालुक्यातून या खेळाडूला RPL साठी निवडलंय. ते निलेश कांबळे आणि अक्षयजी सोनावळे यांच्या संघामध्ये, ज्या टीमचे टीम मॅनेजर आहेत स्वप्नील देवकर आणि स्वप्नील कांबळे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेशजी शेलार यांचा करंजाडे संघ, ज्याचे मेंटर आहेत अतुलजी बोटे, कुणालजी पाटील, त्याचबरोबरीनं स्वतः महेश उरणकर हे ज्या टीमचे मॅनेजर आहेत. एकूण धाव संख्या 21. एक बॅट्समन आउट झालाय. यावेळेला सरळ बॅटवरती आला, तशीच चपराक मारली आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेला हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रोक पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवरच्या बॉलला बॅटवरती घेऊन अक्षरशः फेकून दिला लॉंग ऑन मधून. सिद्धेश पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडला अगदी जवळून जाणारा हा उत्तुंग असा बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात है, लाजवाब शुरुआत. इस समय 88 का पीछा करते हुए जवाब काफी बेहतरीन मिल रहा है. आणि टीमचे जे फ्रँचायझी आहेत मंगेशजी शेलार यांच्याकडून जर लगातार तिसरा षटकार आला तर 1111 रुपयाचं पारितोषिक असेल या बॅट्समनसाठी. आणि सनीभाई गायकवाड यांच्याकडून देखील कैकाडे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. जर तिसरा षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आग ओकणारी फलंदाजी होतीये. 33 धावा संदीप सर मैदानावरती लागल्या गेल्यात आणि रोहा एक्सप्रेसला आता पटरीवरून उतरवण्याचं काम केलं ते सिद्धेश कोळीनं. आणि हा जमिनीला पॅरलल षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळतीये. ती बॅट्समन सिद्धेश कोळी, षटकारांचा गव्हाण ब्रँड मैदानामध्ये. सनीबाई कैकाडे यांचे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि टीम ओनर मंगेशजी शेलार यांचं 1111 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला लागू होत आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपलेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. 39 धावा धावफलकावरती. एक महागडी गोलंदाजी विकास तावडेची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधला 6वा फलंदाज ठरलाय तो गव्हाणचा हा खेळाडू सिद्धेश कोळी, की ज्यानं षटकारांची हॅट्रिक साध्य केली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. आता 12च्या आस्किंग रेटनं संदीप सर धावायचं आहे. आपण म्हणतो ना वेल बिगॅन इज अ हाफ डन. जर सुरुवातीला तुम्ही चांगलं काम केलं तर नंतर तुम्हाला जास्त प्रेशर हँडल करावं लागत नाही, प्रेशर येत नाही. आणि एक्झॅक्टली आता मैदानामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतं आहे. आता 12च्या सरासरीनं फक्त धावायचं आहे. दुसऱ्या बाजूनं आपण विचुंबे टीमचा विचार केला तर त्यांना एक चांगल्या ओव्हरची गरज आहे या मॅचमध्ये परत येण्यासाठी. संदीप सर,
बिल्कुल बिल्कुल जिस तरह से 88 का पीछा करना था और उस 88 के लक्ष्य को जो ध्यान में रखकर बीच मैदान के अंदर ये खिलाड़ी उतरे हैं। एक विकेट मानो जो शुरुआत में खोया है, लेकिन उसके बाद देखिए क्या दोनों के बीच में स्टैंडिंग पारी हो रही है इस समय प्रमोद घरत और सिद्धेश कोहली के बीच में। लाजवाब बेहतरीन यहां पर प्रयास हो रहा है अपने टीम के लिए। उम्मीद के साथ ये दो खिलाड़ी जा रहे हैं। दोन ओव्हर नंतर 39 धावा 19.50च्या ॲव्हरेजनं धावतीये आणि नागेशच्या हातामध्ये आता गोलंदाजी दिली आहे। यावेळेला चेंडू बॅटला ब्रश होऊन शरीरावरती आदळला प्रमोदच्या, खेळपट्टीवरती घरंगळत राहिला, एकच धाव मिळाली। 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। येणाऱ्या 23 बॉलमध्ये जिंकण्यासाठी चोवीस चेंडूंमध्ये 49 धावसंख्येची गरज होती। आता येणाऱ्या 23 बॉलमध्ये 48 धावसंख्येची गरज आहे। 88 धावसंख्येचं टार्गेट आहे। 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि फार चांगली बॅटिंग आपल्याला सिद्धेश कोहली आज दाखवतोय। हलक्या हाताने खेळलाय, थोडासा कमी गतीने आलेला चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध फील्ड केला गेला जाणार तोच चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून जातोय। 4 धावांसाठी RPL चौकार। या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 44। अर्धी लढाई जिंकली आहे। 2.2 षटकांमध्ये अर्धी लढाई जिंकली आहे आणि येणाऱ्या 3.4 षटकांमध्ये अर्धी लढाई जिंकायची आहे। या बॉलवरती षटकार आला तर सनी कैकाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तो षटकार मात्र आलाय सिद्धेश कोहलीच्या बाडमधून। आणि यानंतरच्या चेंडूवरती जर आणखीन एक षटकार आला तर मंदारजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। या षटकाराच्या सहाय्यानं धावांचं अर्धशतक पूर्ण केलं गेलंय। सांघिक 50 अप आपल्याला पाहायला मिळतीये। 50 धावा अगदी 15 चेंडूंमध्ये चेस केल्यात आणि येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये आता 38 धावसंख्येची गरज आहे। नागेशवरती प्रहार 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 पाहायला मिळतोय आणि या वेळेला लांब 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 उत्तुंग असा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार सिद्धेश कोहलीच्या बॅटमधून। मानो यहाँ पर जलजला मैदान के अंदर उतरा है और बिल्कुल जिस अंदाज से बल्लेबाजी होनी चाहिए थी इस समय टीम के लिए वो बल्लेबाजी हो रही है। बिल्कुल हर एक गेंद के ऊपर आक्रामकता का स्ट्रोक देखने को मिल रहा है। एकूण धावसंख्या झाली आहे ती 56 आणि या चेंडूवरती जर आणखीन एक षटकार आला तर मंदारजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ही जर याच मॅच मधली दुसरी षटकार हॅट्रिक प्राप्त केली तर टीम ओनर मंगेशजी शेलार यांच्याकडून देखील 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे। वादळ झंझावाती इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एक पात्री अभिनय वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती खेळतोय हा बॅट्समन। एक फक्त सिंगल आली आहे, बाकी सगळे षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि हा 6वा षटकार होणार का बघायचंय, परंतु विकेट मात्र जातीये। एक मोठी इनिंग या ठिकाणी संपतीये। सिद्धेश कोहली याला परत यावं लागते आणि नागेशला मिळतीये, विचुंबे टीमला मिळतीये ही मोठी विकेट। एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या खेळाडूचं स्वागत करा। सगळ्यांना एंटरटेन केलं, सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना वेळ लावलं। ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये ऋषी नाईकनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि आजच्या या दुसऱ्या सुनील चावरीनं दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या मॅचच्या सगळ्यांना एंटरटेन केलं आणि या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर परेश कडके आणि आशिकेश भोईरनं सगळ्यांना आपल्या फलंदाजीचं वेळ लावलं। 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि या इनिंग मध्ये सिद्धेश कोहली गव्हाण ब्रँड यानं मैदानामध्ये सगळ्यांना वेळ लावला आपल्या फलंदाजीचं। नागेशला मिळतीये महत्त्वाची विकेट। एकूण धावा झाल्या त्या 56
आणि तिसऱ्या ओव्हरमधील हा महत्त्वपूर्ण शेवटचा चेंडू प्रमोद मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये त्याला खेळून काढलंय, त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलंय, आशिकेशनं सिंगल मात्र मिळतीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती एकूण धावसंख्या झाली आहे ती 56-57, म्हणजे 19च्या ॲव्हरेजनं धावा जमा केल्यात आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे, 31 धावसंख्येची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ स्पोर्ट्स करंजाडे टीमला नविश अँड अक्षय 11 विचुंबे टीमच्या अगेन्स्ट. संदीप सर. के ऊपर चौका मिला प्रमोद घरत के लिए और 4 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 61 रनों के ऊपर. जीत के लिए अब 27 की दूरी है. काफी बेहतरीन मुकाबला, 88 का पीछा करना था. ऐसा लग रहा था कि एक तरफ विचुंबे टीम ने काफी अच्छा टारगेट खड़ा किया है, लेकिन उसका जवाब बड़े आसानी के साथ दिया जा रहा है. फुल टॉस थी, कवर का इस्तेमाल किया, गेंद गई सीमा रेखा के बाहर. एक और बेहतरीन चौवा प्रमोद घरत के बल्ले से. हो चुका है. स्वागत है माली साहब इस मंच के ऊपर. आणि जर चौकारांची हॅट्रिक जर झाली तर मंदारजी मोरे यांच्याकडून 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते प्रमोद घरतसाठी. तो यहां पर तीसरे अंपायर की मांग की है बीमर के लिए. बिल्कुल बल्लेबाज ने यहां पर ये रिव्यू लिया है और शेष साटम सर देख रहे हैं, चेक कर रहे हैं. गेंदबाज का नेम यहां पर पता नहीं है. 12वें खिलाड़ी जरूर है, लेकिन उन्हें पता नहीं है, क्योंकि ये जो खिलाड़ी आईपीएल में जो खिलाड़ी है, जब आईपीएल जो खिलाड़ी खेलते तो 12 प्लेटफॉर्म से चुने गए खिलाड़ी होते हैं. तो नो बॉल करार और यहां पर +1 रन मिलेगी. चौवा तो आया है, +1 रन, गेंद भी बच जाएगी टीम करंजाड़ा के लिए और फ्री हिट सोने के ऊपर सुहागा. अब रन बन रहे हैं, बन चुके इस समय 66 रन. गेंदबाज गेंदबाजी के तौर पे तैयार. और इस बीच ये देखिए लाजवाब बेहतरीन बिग हिट. इस समय ट्वेरले के ऊपर से 6 रन प्रमोद घरत, ब्रांडेड 6. क्या बेहतरीन बल्लेबाजी. सूरज देखिए ये क्रिकेट है, टारगेट कितना क्यों ना हो, आपके अंदर क्षमता होनी चाहिए और क्षमता दिखा रहे हैं इस समय करंजाडे टीम. सगळे हार्ड हिटर खेळाडू आहेत आणि अगदी सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडलेत. सिद्धेश कोळीनं फार चांगली बॅटिंग केली, सुरुवात करून दिली होती अक्षय म्हात्रेनं आणि त्या सुरुवातीवरती कळस चढवण्याचं काम केलं ते सिद्धेश कोळी, प्रमोद घरत या 2 फलंदाजांनी. आणि अशा पद्धतीने जर बॅटिंग होत असेल तर 100-110 धावा सुद्धा कमी पडतील. संदीप सर. जरूर जरूर यहां पर कोशिश हो रही है और इस समय तू मैं और ये देखिए मेरे हिसाब से रन शायद बन सकती थी यदि पहले ही दोनों बल्लेबाज थान लेते, लेकिन दोनों के बीच में स्टैंडिंग और बिल्कुल यहां पर प्रमोद घरत के पारिकान रन आउट के रूप में एक बड़ी सफलता. ये नादानी क्यों और रनआउट के रूप में प्रमोद घरत कप्तानी पारी यहां से बाहर होती हुई. तो रनों की बात करें तो 62 रन अब जीत, 72 रन अब जीत के लिए 14 गेंदे बचे हैं और 16 रन चाहिए.
15 गेंदे और 16 रन चाहिए। तो नए बल्लेबाज इस समय मैदान के अंदर शुभम घोड़बिंदे, लेकिन दूसरी तरफ है भाग्य सुरते। इस पिछे गेंद क्या बेहतरीन शॉट से लिमिट ऑफ से गेंद को निकाला था, कारपेट के माफिक 1 रन जरूर मिलेगी शुभम घोड़बिंदे को। भाग्य सुरते ने यहां पर रन लिया और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 1 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 73 रनों के ऊपर। अब जीतने के लिए धीरे धीरे समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है, लेकिन इस मर्तबा विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग, लेकिन 1 रन नहीं रोक पाए। 1 रन तेजी के साथ पूरा किया और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 74 रनों के ऊपर। 88 का पीछा करते हुए शानदार मुकाबला बीच मैदान के अंदर नाभिशन अक्षय 11 बिचुम्बे बनाम श्री समर्थक करंजाड़े के बीच में चल रहा है। एक तरफ हर्षल भुजबल तो दूसरी तरफ प्रमोद घरत, दोनों के बीच में संघर्षमय मुकाबला, कांटों भरा मुकाबला बीच मैदान के अंदर। दर्शकों की निगाह बीच मैदान के अंदर, क्योंकि अभी भी मुकाबला देखा जाए तो यहां पर कोई टीम हारी नहीं है, कोई टीम जीती नहीं है। आपके अंदर क्षमता हो, हुनर हो, टैलेंट हो तो जरूर इस मैच के अंदर आप छिड़काव कर सकते हैं, चाहे ये रन यहां पर बॉल टू रन क्यों ना हो, लेकिन आपके अंदर हुनर होना चाहिए। तो जरूर इस मैच में क्या होता है, क्या इस मैच के अंदर नाभिशन अक्षय 11 बिचुम्बे टीम जान झोंक पाएगी या इस मुकाबले को आसानी के साथ अपने पक्ष में झुका लेगी इस समय समर्थक करंजाड़े टीम। उठाने की कोशिश अपील पाए गए हैं और इसी के साथ एलबीडब्ल्यू और इसी के साथ विकेट का पतन। चौहत्तर के ऊपर एक और विकेट का हुआ पतन। कहीं ना कहीं मैच के अंदर सिरकाव करने की कोशिश हो रही है इस समय गेंदबाज की। अब 4 ओवर का महज खेल यहां पर समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो 74 रन 88 का पीछा करते हुए अब जीतने के लिए 12 गेंदों का खेल महज बचा हुआ है और 14 रनों की जरूरत। 12 गेंदे 14 रन। सूरज क्या लग रहा है, किस मुकाम के ऊपर यह मुकाबला जाएगा? नक्कीच एक चांगल्या क्षणावरती येऊन ठेपलेली आहे ही मॅच. जर 1-2 विकेट अजून गेल्या तर बॉलिंग करणाऱ्या टीमला या मॅचवरती एक वेगळी पकड मजबूत करण्याची संधी मिळेल आणि जर एखादा मोठा फटका आला संदीप सर तर ही मॅच पूर्णपणे वन साइड होऊन जाईल. शुभम घोडबिंदे आणि संगम घरत जो एक मुळगावचा खेळाडू आहे, जो एक वरचेवळेचा खेळाडू आहे, या 2 फलंदाजांवरती आता पूर्णपणे मदार आहे. परंतु हे जे षटक आहे ते हे मॅच मधलं सगळ्यात निर्णायक षटक असेल. तो बिल्कुल यहां पर देखा जाए तो 12 गेंदों में 14 रन और नाभिशन अक्षय 11 टीम जो संघर्ष कर रहे हैं। आप कहीं ना कहीं इस मैच में उन्हें ये जीत हासिल करनी है तो निश्चित तौर पे बड़े हिट से आप बचना होगा, तो ही मैच के अंदर आप आ सकते हैं। लेकिन ऐसे में अब देखना है कप्तान ने किस गेंदबाज के ऊपर भरोसा जताया है। संदीप सर आणि इथून पुढे प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं लागणार आहे. एक चुकी या मॅच मधून डायरेक्टली तुम्हाला बाहेर फेकणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे दोन्ही संघांना, खास करून गोलंदाजी करणाऱ्या विचुंबे संघाला विचार करून टाकावं लागणार आहे. बिल्कुल 4 ओवर तो उन्होंने अपने नाम किए हैं करंजाड़े टीम ने, लेकिन ये ओवर किसके नाम आएगा? लेकिन इस समय तब आप आएंगे आकाश गिरी को मिली सफलता, पहली गेंद के ऊपर मिली सफलता और यहां से मिला विकेट, विकेट नंबर 5। महेश स्पोर्ट के मालक यानी कि महेश उरनकर सर मैदान के अंदर जाते हुए, लेकिन इस मर्तबा आप जीतने के लिए 11 गेंदों का खेल बचा है और 14 रन चाहिए। आप कहीं ना कहीं जो बीती हुई बात को आप दोहराना नहीं है। यदि नाभिश विचुम्बे टीम को इस मैच के अंदर आना है तो बीते हुए पल को भूलना है। अब हमें जो करना है नए से शुरुआत करनी है और वो शुरुआत मेरे हिसाब से आकाश गिरी ने की है।
नक्कीच आकाशनं पहिल्याच बॉलवरती जो विश्वास कर्णधारांना दाखवलाय ना, तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. पहिल्याच बॉलवरती त्याला शुभम घोडविंदे एक इन्फॉर्म बॅट्समनला बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि आता 11 बॉल 14चं समीकरण येऊन ठेपलंय. 11 गेंदे 14 रन. इस समय सामने बल्लेबाज महेश उरनकर, लेकिन नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज हम देख रहे हैं संगम घरत है. यानी कि बैटिंग लाइनअप देखी जाए तो काफी स्ट्रांग इस समय दिख रही है करंजाड़े टीम की, लेकिन दूसरी तरफ गेंदबाज भी उतने ही सटीक है जिनके अंदर काफी क्षमता. आकाश गिरी कालुंद्रे टीम के लिए काफी बड़ा क्रिकेट उन्होंने खेला है. वही आकाश गिरी इस समय अपना हुनर यहां पर दिखाते हुए बैक टू बैक 2 गेंदे डॉट फेकते हुए चांगलं बॅटल सुरू आहे. आधी फलंदाजांचं वर्चस्व पाहिलं, आता गोलंदाजांचं वर्चस्व सुरू झालंय. इस विजय गेंद फिर से एक बार गुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती हुई गेंद. विकेट कीपर ने अपना काम यहां पर पूरा किया. एक और डॉट गेंद की समाप्ति. तो यहां से ये गेंदबाज कहां पर थे, ये सवाल आप मैदान के बाहर से उठ रहे हैं. जो चार गेंदबाजों ने जो काम नहीं किया वो गेंदबाज आकाश गिरी कर रहा है मानो इस मैदान के अंदर, और पूरी तरह से जान झोंकी जा रही है. क्योंकि यही उम्मीद थी आप कैसे भी करके हमें इस ओवर में 10 के नीचे रन को रखना है, ना कि यहां पर 14 रन जरूर है. बिल्कुल यहां से ये ओवर यदि 3-4 रनों का आता है तो अगले ओवर में काफी रोमांच हो सकता है. तो उसी उम्मीद के साथ यहां पर गेंदबाज आकाश गिरी चल रहा है. उठाने की कोशिश, गेंद हवा में, और ये कैच बिल्कुल निर्णायक. क्योंकि यदि प्रवीण सर ये कैच छूटता तो विकेट बचता और रन जाता. बिल्कुल ये क्योंकि कैसे भी करके हमें रन बचाने हैं, और बिल्कुल वही किया. बैक टू बैक 4 गेंदे डॉट यहां पर फेंकने में कामयाब रहे आकाश गिरी. लाजवाब गेंदबाज. या अगोदर आपण दादागिरी पाहिली होती फलंदाजांची करंजाडे टीमच्या, परंतु आता एकटा आकाशगिरी दहशत माजवतोय. तो देखिए एक गलती, तो सूरज एक गलती हमें कहां से कहां ले जा सकती है. क्योंकि जो अच्छा चल रहा था वो बीच में थोड़ी सी नादानी प्रमोद घरत की नजर है. रनआउट का वो विकेट, वो कीमती विकेट, वहीं से कहीं ना कहीं आप मैच के अंदर आने का मौका मिला इस समय विचुंबे टीम को. निश्चित रूपाने संदीप सर आपलं म्हणणं अगदी रास्तोय. 12 चेंडू 14 धावांची गरज होती. सिंगल डबल्सनं ही मॅच कदाचित इझी बनली असती, परंतु थोडेसे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आले, बॅट्समनवरचं प्रेशर वाढलं आणि आता मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या थोडंसं पारड्यामध्ये सामना आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. संगम घरात ये देखिए, क्योंकि खड़े हैं वो जज्बा, वो टैलेंट यहां पर दिखाते हुए नजर आ रहे हैं, और बिल्कुल बड़ा हिट 6 रन. खरं तर सिंगम सारखा प्रहार चढवला आणि जे गोलंदाजाची दहशत होती ना आतापर्यंत ती मोडीत काढली. 7 चेंडू बाकी आहेत आणि आता 8 धावांची गरज आहे. मॅच वरती वर्चस्व मात्र आता दोन्ही टीमचं आहे. हा चेंडू निर्णायक असेल. जर डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा असतील. मोठा फटका जर आला तर कदाचित मॅच ही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पूर्णपणे खुली असेल. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. तो देखिए फिर से एक बार, और ये देखिए डॉट गेंद. क्योंकि जो गेंद फेंकी थी इससे पहले वो काफी शॉर्ट पिच नजर आई थी, और बिल्कुल उसके ऊपर एक मोहराई 6 की. 6 रन देकर 2 सफलता प्राप्त की इस ओवर में आकाश गिरी ने, और यहां से 5 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है. 5 ओवर के समाप्ति के बाद 80 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. अब जीतने के लिए 6 गेंदे 8 रन. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. याच दरम्यान वैष्णवी कोलाड 11 टीमचे मेंटर आहेत ते मोंटीजी पाटील, अवी पाटील आणि कुलदीप भाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. रायगड प्रीमियर लीग 2021 दुसऱ्या पर्वामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. तो 6 गेंदे अब 8 रन चाहिए जीतने के लिए. संगम घरत ने वो आशा दिखाई है, उम्मीद दिखाई है. देखिए क्या
खेल है किस तरह से जा रहा है, क्योंकि ऐसा लग रहा था कि अब ये मुकाबला 5वीं ओवर के शुरुआती 2-3 गेंदों के अंदर ही फिनिश हो सकता है, लेकिन ऐसा हुआ नहीं क्योंकि आकाश गिरी ने उस मैच को बचा के रखा है। अब 6 गेंदों का खेल महज बचा है, 8 रन चाहिए। अभी भी यहां पर उम्मीद कायम है नाभिशन अक्षय 11 विचुंबे टीम की। अब देखना यहां से श्री समर्थ स्पोर्ट करंजाड़े टीम के लिए उम्मीद का दिया नजर आया मैदान के अंदर प्रमोद खरत के रूप में। वो एक छक्का कितना तब्दीली लाया इस मैच के अंदर, क्योंकि फिर से एक बार यहां पर उम्मीद जिंदा किए हैं समर्थ करंजाड़े टीम के लिए। 6 गेंदे 8 रन। अब ये मैच का रूप देखा जाए तो शुरुआती 3 गेंदों के अंदर नजर आ सकता है। ये 3 गेंदें यदि शुरुआत की अच्छी नजर आई तो मैच अंतिम दौर तक जा सकता है, लेकिन एक बड़ा हिट मैच को पूरी तरह से खुला कर सकता है। काफी रोमांच चल रहा है बीच मैदान के अंदर। गेंदबाज का नेम बताइए। निखिल 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 और इस बीच ये गेंद बल्ले का निचला टोहर के ऊपर गेंद लगी और इस समय 1 रन जरूर मिली। इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 81 के ऊपर। अब जीतने के लिए 5 गेंदे 7 रन। सूरज काफी रोमांच हो रहा है। 5 गेंदे 7 रन यानी कि यहां से निखिल के ऊपर जो भरोसा जताया है, यदि यहां से इस मैच को निखिल अपने पक्ष में मुकाबला झुकाता है तो हीरो बनेंगे। लेकिन इस मर्तबा उठाने की कोशिश और ये कैच ड्रॉप। आपको इस मैच को जीतना है तो ये ऐसी गलतियां नहीं चलेगी। अभी इस कैच को लपक लेते तो मानो ये 2 रन बच जाते और उसके साथ एक बड़े विकेट का पतन हो सकता था। जिस बल्लेबाज ने उफान उठाया था, एक छक्का लगाया था, वो संगम घर बैक टू द पवेलियन हो सकते थे। गेंदबाज करे तो क्या करे यदि आप ऐसी फील्ड खराब करेंगे, क्योंकि कल का मैच प्रवीण आपने देखा पाकिस्तान और ऑस्ट्रेलिया के बीच में, वो कैच यदि पकड़ा होता तो शायद पाकिस्तान जीतता। इस बीच गेंद और ये देखिए लॉफ्टेड हिट करने की कोशिश की थी, फील्डिंग अच्छी रही, लेकिन इस मर्तबा 2 रन फिर से एक बार। गलतियों के ऊपर गलतियां हो रही है सूरज, क्योंकि ऐसे में गलतियों को ऐसे मोमेंट के ऊपर माफ नहीं किया जाता। अब यहां पर 3 गेंदें 3 रनों की दरकरार है। कहीं ना कहीं मैच के अंदर गेंदबाज ने पूरी तरह से जान झोंक ली थी, लेकिन फील्डर का सपोर्ट नहीं मिल रहा है। बिल्कुल प्रवीण, जो 6 दिन में नहीं हुआ वो इस दिन में होगा क्या, 8वें दिन होगा क्या, 7 दिन में नहीं हुआ, क्योंकि दर्शक इंतजार में थे कि कब आरपीएल का सुपर ओवर देखने का मौका मिलेगा। लेकिन क्या इस मुकाबले में वो पल आएगा, ये भी देखने वाली बात हो सकती है। 3 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 3 रन चाहिए। कांटो भरा मुकाबला। कई दर्शक यूट्यूब के जरिए इस मैच का आनंद ले रहे हैं, उन दर्शकों का भी हम स्वागत करते हैं। संगम घरत ने पूरी तरह से इस मैच के अंदर सिरकाव किया अपने टीम के लिए, लाजवाब प्रयास कर रहे हैं। यानी कि देखा जाए तो ऐसे कठिन परिस्थिति में अच्छा खेल उनके माध्यम से। इस बीच एक गेंद कट करने की कोशिश, थर्ड में अंक के क्षेत्र में जाती हुई गेंद 4 रनों के लिए, और इसी के साथ इस समय श्री समर्थ स्पोर्ट करंजाड़े टीम इस मैच को जीतते हुए नजर आए। जीत की बधाई। और बिल्कुल इस मैच में अच्छा खेल किया नाभिशन अक्षय 11 टीम के लिए अगले मैच के लिए शुभकामनाएं। सनी कैकाडे यांच्याकडून
3,000 रुपयाचं कॅश प्राईज सिद्धेश कोळीला, 1,000 रुपयाचं कॅश प्राईज मंदार मोरे